माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे, मात्र त्यांची अटक टळलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही, शिक्षा कायम, पण 2 वर्षांची जेल होणार नाही। माणिकराव कोकाटेंची अटक टळली तर 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन, मात्र आता आमदारकी धोक्यात। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार। आमदारकी रद्द करायची की ठेवायची या संदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर, कोकाटेंची आमदारकी जाणार, वकिलांची माहिती। हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्ट दिलेला आहे। आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही, कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला, 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती, तर छातीत दुखत असल्यामुळे कोकाटेंवर आयसीयूत उपचार सुरू। अजामीनपात्र अटक वॉरंट जारी होऊन सुद्धा माणिकराव कोकाटे अजून सरेंडर झाले नाहीत। सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद, अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत, कोर्टाची माहिती। तर आगामी काळामध्ये कोकाटे पूर्णपणे निर्दोष सुटतील, सूरज चव्हाण यांचा विश्वास। तर कोर्टाने आमची बाजू ऐकून घेतली, आता कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार घेतील, चव्हाणांची प्रतिक्रिया। आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता। आता उर्वरित लढाई हे आम्ही पूर्णपणे व्यवस्थित ताकदीने लढू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये कोकाटे साहेब या संकटातून पूर्णपणे बाहेर येतील। उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेण्यात आलंय। या संदर्भात विषयाचं गांभीर्य बघूनच निर्णय होतोय, कुणालाही पाठीशी घालणं योग्य नाही। गिरीश महाजनांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। त्यांना बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील। माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांनी जर कारवाई केलेली होती, कारण ती करणं अपरिहार्य होतं, कारण त्यांना 2 वेळा त्या ठिकाणी कोर्टाने शिक्षा सुनावलेली होती। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुकीनंतर होणार, तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। तर मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे यासह संजय बनसोडे यांचाही समावेश असल्याची माहिती। वर्षभरात 2 मंत्र्यांचा राजीनामा, हे पक्षासाठी दुर्दैवी। धनंजय मुंडे आरोपी नसताना सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटेंचं प्रकरण पक्षात येण्याआधीच आहे। हसन मुश्रीफांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे। वास्तविक धनंजय मुंडे साहेबांचा जो राजीनामा झाला त्यावेळी ते कशात काय आरोपी नव्हते, काय नव्हते, परंतु एक परसेप्शन त्यावेळेला झालं। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदारांचं अमित शहांना पत्र, तर या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगावं। पत्रात न मागणी, तर ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा या पत्रात उल्लेख। पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं, ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रावरून आशिष शेलार यांची टीका, तर शहांच्या चरणाशी कुणी आलं तर ते निर्णय घेतील, शेलारांची टीका। त्यांना पत्र रूपाने तुम्ही मागणी करताय, तर उद्धवजी एक दिवस याच दिल्लीला आणि अमित भाईंच्या पायाजवळ बसा आणि त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करा। राज्यातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरुण घालतायत। उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचा दावा। कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे, आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहे, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरुण घालतायत, हे फार विचित्र वातावरण। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंवरील आरोप हे राजकीय, शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडली, काही जागांवरून तिढा, जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेची भूमिका, सूत्रांची माहिती। तर ठाकरेंची सेना त्यांच्या कोट्यातनं शरद पवार पक्षाला जागा देणार, शरद पवार गटासोबत ठाकरेंच्या सेनेची रविवारी बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतदारसंघातील किमान 3 जागांसाठी मनसे आग्रही, माहीम, विक्रोळी आणि शिवडीतील जागा वाटपासंदर्भात ठाकरे बंधूंमध्ये पेच, उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षात जागा वाटप सुरळीत।
16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. दोनों ठाकरे को ध्यान में आ गया है कि 16 जनवरी को उनकी दोनों की सेना का अस्तित्व समाप्त होने वाला है. इसके लिए अब वो मुंबईकरांचं अस्तित्व काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्याचाच ठाकरे सेनेकडे पर्याय, तर ठाकरे सेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार आहे. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल, कुणाचीही साथ त्यांच्यासोबत नसेल. रावसाहेब दानवेंचीही टीका. जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपल्याला जमणार नाही, त्याचा प्रत्यय आता यायला लागलेला आहे. आता दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपात स्कोप ठेवला नाही. रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अंधारेंचं प्रत्युत्तर. रावसाहेब दानवे आता त्यांचा रिलेव्हन्स संपलेला आहे, काही काम नाहीये. भाजपामध्ये काही त्यांना स्कोप आता देवेंद्रजींनी ठेवलेला नाही. नवा भविष्य सांगायचा काही धंदा सुरू केला असेल तर करू दे की बिचाऱ्याला, 2 पैसे त्याच्यात तरी कमवू द्या.